नमस्कार. आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज रात्रीच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. परंतु फक्त काही निवडक महिलाच असणार आहेत. त्याच महिलांना आज पैसे भेटणार आहेत. काही महिला योजनेतून वगळल्यासुद्धा जाणार आहेत. 9,600 रुपये काही महिलांना, तर काही महिलांना 2100 अधिक 2100 रुपये महिलांच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. त्याच्याविषयीच अपडेट आलेली आहे. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्याकडेच पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. आता ही सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यावर अखेर पैसे जमा होण्याचा मुहूर्त आणि तारीख वेळ ठरलेली आहे. आतापर्यंत भरपूर उशीर झालेला आहे आणि आज अचानकच रात्री निर्णय झाला की महिलांच्या खात्यावर पैसे पाठवून द्यावेत. याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 10 जिल्हे फायनल झालेले आहेत आणि या 10च जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येणार आहेत आणि काही निवडक महिलांनाच येणार आहेत. जरी सर्व महिलांनी मतदान केले असेल तरी देखील फक्त काही निवडक महिलांनाच हे पैसे येणार आहे आणि जवळपास 45 लाख महिला तर या योजनेतून वगळल्यासुद्धा गेलेल्या आहेत. त्यांना या योजनेतून बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यांची या योजनेतून बाहेर हकलपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी नेमकं कोणत्या असणार आहेत, ज्या बहिणींना योजनेतून बाहेर काढलं, किंवा कोणत्या बहिणी असणार आहेत की त्याच्या बहिणींना आज रात्री महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार, त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण तुम्हाला देऊन टाकणार आहोत. आणि सोबतच 3 मोठे गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. परंतु हे सुद्धा गिफ्ट निवडक बहिणींनाच आहेत. अशा बहिणी, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यातील फक्त काही निवडक महिलांनाच त्यासाठी काहीतरी अटी आहेत आणि त्या पात्रता तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तरच तुम्हाला हे 3 मोठे गिफ्ट जे आहे ते भेटणार आहेत. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट तर हीच आहे मित्रांनो. आता मतदान करून लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिंकलेलं आहे ते, आणि त्यामुळेच आता त्यांनी 3 मोठ्या गिफ्टचं अनाउन्समेंट केलेलं आहे. ते आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेऊया. परंतु त्याच्यासोबतच 10 जिल्ह्यांमध्ये 8 बँका आहेत मित्रांनो. या 8 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही जर लवकरात लवकर पैसे वाटून टाका, नाहीतर तुमच्यावर सक्त कारवाई होईल. तर आता ह्या 8 बँका नेमकं कोणत्या असणार, 10 जिल्हे कोणते असणार, संपूर्ण डिटेल माहिती आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण बँकेकडे वळूया. कोणत्या बँका आहेत की त्या बँकेचे खाते असेल तर तुम्हाला पैसे सर्वात अगोदर मिळतील. तर हे पहा, जवळपास तुम्ही ज्या बँकेत खाते उघडले आहे त्या बँकेनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत. काही बँका ज्या आहेत त्या वरून पैसे पाठवले तरी लवकर बँकेत जमा करत नाहीत, परंतु काही बँका ज्या आहेत त्या चांगल्या आहेत, ज्या की पैसे पाठवले की लगेच तातडीने तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. परंतु आता बँका पाहण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट जाणून घेऊया, ती म्हणजे पैसे नेमकं येणार किती आहेत. तर हे पहा, जवळपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातच स्पष्ट केले होते. आता आम्ही 1500 नाही तर 2100 रुपये जे आहेत ते देणार आहोत आणि 2 महिन्याचे पैसे सोबतच देणार आहोत. हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात आपल्याला स्पष्ट करून सांगितले होते. त्यामुळेच आता 2100 अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 4200 रुपये निवडक महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. आता महिला नेमकं वगळल्या कोणत्या गेल्या किंवा कोणत्या महिलांना पैसे आले नाही ते देखील आपण पाहूया. परंतु त्याच्या अगोदर बँका म्हणजे सर्वात प्रथम बँक आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टाची बँक जर असेल तर सर्वात उत्कृष्ट आहे आणि या बँकेत पैसे देखील सर्वात अगोदर आलेले आहेत किंवा याच्या अगोदरही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. इतर मागील राहिलेले हप्ते असतील, 7,500 असतील, 8,500 असतील, किंवा काही महिलांना तर गॅसचे पैसेसुद्धा भेटून गेलेले आहेत. परंतु त्यांचे खाते SBI असेल, HDFC असेल, कोटक महिंद्रा बँक असेल किंवा इतर ज्या बँका होत्या त्या बँकेत असेल तर त्या महिलांना पैसे आतापर्यंत भेटलेले आहेत. परंतु यातून काही निवडक महिला ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. आता त्या वगळण्यात आलेल्या महिला नेमकं कोणत्या, आणि ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा भेटला नाही किंवा आतापर्यंत पैसे भेटले नाही तर ते पैसे कधीपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, जी की सरकारी योजना आहे, आणि त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1,500 रुपयापेक्षा जास्त मानधन जर दिले जात असेल तर मग मात्र तुम्हाला या योजनेला रामराम ठोकावा लागणार आहे किंवा या योजनेतून तुम्हाला वगळण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत पैसे भेटले नसतील तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही इतर कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहात, आणि जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल आणि पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. परंतु आता बहिणींचे राहिलेले थकीत हप्ते जे आहेत ते कधीपर्यंत बहिणींच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर हे पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टरित्या सांगितले होते, आमचे सरकार स्थापन झाले किंवा सर्व गोष्टी ओके झाल्या की लगेच आम्ही तुम्हाला पैसे पाठवणार आहोत. तर आता सरकार कधी स्थापन होणार, तर येत्या 2 दिवसात शपथविधी आहे मित्रांनो, आणि शपथविधी कधीही अचानक होऊ शकतो. दिवशी शपथविधी होईल त्याच दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
गायब होतील. तुम्हाला कोणते हवे ते देखील तुम्ही सांगू शकता. आता या दोन्हीपैकी जर कोणीही मुख्यमंत्री झाले तर पैसे जे आहेत ते 100% भेटणारच. कारण की हे सरकार आता लाडक्या बहिणींचं बनलेलं आहे आणि त्यामुळेच 6वा अधिक 7वा हप्ता जो आहे तो देखील आता लवकरच भेटणार आहे. याच्याविषयी जास्त वाट पाहावी लागणार नाही. 5 डिसेंबर ही तारीख तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. 5 डिसेंबरच्या आत सरकार बनवून तुमच्या खात्यावर पैसे भेटणार आहेत. परंतु ज्या महिलांना मागील राहिलेले हप्तेच भेटले नाहीत तर 6व्या 7व्या हप्त्याचं काय घेऊन बसलात असा देखील महिलांचा प्रश्न होता. त्यामुळे मागील पैसे भेटले नसतील तर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही ते चेक करा. हे पहा, ही गोष्ट आपण परत परत सांगितलेली आहे आणि हे आता पुन्हा एकदा सांगायची का वेळ येत आहे, कारण की महिलांनी डॉक्युमेंट तर बँकेत जाऊन जमा केलेले आहेत आधार कार्ड लिंक करण्यासाठी, परंतु बँकेवाल्यांनी ते कुठेतरी लवकरात लवकर लिंक न केल्यामुळे महिलांना 100% अडचणी आलेल्या आहेत. आणि हे पहा, बजेट तर वरून अप्रूव्ह झालेले आहे. 9 महिने योजनेला तर धक्कासुद्धा लागू शकत नाही. 6वा 7वा हप्ता जर भेटणार तोही 2100 रुपये, म्हणजे महिलांसाठी अतिशय प्रचंड आनंदाच्या बातम्या ज्या आहेत त्या रोज आपण पाहत आहोत. परंतु तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला सर्व गोष्टी ओके कराव्याच लागतील. आता आजपासून महिलांना वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. फक्त याच महिला पात्र, म्हणजे आज रात्रीपासूनच तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकतात. परंतु कोणाला येणार, तर ज्या महिला सुरुवातीला राहिल्या होत्या, म्हणजे ज्या महिलांना 7,500 रुपये आतापर्यंत भेटलेले नाहीत, अर्ज करून केलेले आहे तरी देखील पैसे भेटलेले नाहीत, तर अशा महिलांसाठी आज रात्री पैसे येणार आहेत. ते पैसे फक्त निवडक महिलांच्याच खात्यावर जमा होणार, जे की तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, फक्त त्याच महिला असणार आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात अर्ज केले असतील. अशाच महिलांना पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. जर उशिरा अर्ज केला असेल आणि अजूनपर्यंत तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर मग मात्र तुम्हाला ₹1 भेटणार नाही किंवा भेटलाही नसेल. ज्या दिवशी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल, सर्व गोष्टी क्लिअर होतील, त्याच दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे तुमचे फॉर्मचे स्टेटस काय अप्रूव्ह असेल तर कमेंटमध्ये तुम्ही आपल्याला सांगू शकता. आणि आता लाडक्या बहिणींचा किंवा लाडक्या बहिणींमुळे सरकारचा दणदणीत विजय झालेला आहे आणि हे 3 गिफ्ट बहिणींसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. या 3 गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार, यासाठी काय पात्रता असणार, काय अटी असणार, ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. आणि त्याच्यानंतर जिल्हे देखील आपण तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत. आता लाडक्या बहिणीमुळे सरकारचा दणदणीत विजय झाला ही तर गोष्ट स्पष्ट आहे. 3 गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, शिलाई मशीन योजनेअंतर्गत आणि स्मार्टफोन योजना वाटप बाबतीत आता हे 3 गिफ्ट आहेत. यामध्ये गॅस सिलेंडर तर बऱ्यापैकी महिलांना भेटलेले सुद्धा आहेत. आणि जर तुम्हाला भेटले नसेल तर यासाठी तुम्हाला एक सोप्पं आणि साधं काम करायचं आहे. गॅस एजन्सीमध्ये जा, गॅस बुकिंग करून भरून घ्या. गॅसची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल. आणि जर गॅस नावावर नसेल तरी देखील ज्या नावावर आहे त्याच्या नावावर बुकिंग करा आणि गॅस भरा, सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल. शिलाई मशीनचे अर्ज मागील काही महिन्यात महिलांनी अर्ज केले होते, परंतु ते अर्ज अप्रूव्ह झाले नाहीत किंवा त्या अर्जामध्ये काही छोटी मोठी अडचणी तर महिलांना आलेल्याच आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता नवीनच लवकरच अर्ज सुटणार आहेत आणि अर्ज सुटल्याच्यानंतर देखील तुम्हाला लवकरच सिलाई मशीन देखील नवीन भेटणार आहे. आता त्याच्यानंतर स्मार्टफोनचे अर्ज नेमकं कधी सुटणार, तर हे पहा, ज्याप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी कोकणमध्ये 2400 महिलांना स्मार्टफोन वाटप केले होते, त्याचप्रमाणे आता आपल्या जिल्ह्यात देखील आपल्या स्मार्टफोन वाटप करण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु त्यासाठी जर अर्ज सुटले तर सर्वात अगोदर अपडेट आपण घेऊन येणार आहोत. आणि अपडेट आल्याच्यानंतर ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील त्याच महिलांना स्मार्टफोन भेटणार आहे. 2400 महिला निवडक असणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सुटल्याच्यानंतर लिंक जी आहे ती आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून ना बेल आयकॉन हिट करून ठेवत जा, जेणेकरून कोणतीही अपडेट आहे, छोटी असो मोठी असो, कसली अपडेट असो. आता ते निवडक जिल्हे 10 जिल्हे आपण लगेच जाणून घेऊया. 10 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत किंवा आज पैसे येऊ शकतात त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. 10 जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि अशा प्रकारे त्या साईडचे जे एवढे जिल्हे आहे, रायगड असेल मग त्यामध्ये आतापर्यंत त्या महिलांना 70 ते 80% महिला राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच या जिल्ह्यांना सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आपला आणि नेमकं कुठून तुम्ही हे करत आहात ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे पहा, आता एक अत्यंत मोठी गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो. इतरही जिल्हे आहेत, भरपूर जिल्हे आहेत, परंतु त्यांनी थोडंसं थांबायचं आहे, कारण की त्या जिल्ह्यांना आतापर्यंत 7,500 रुपये तर भेटलेले आहेत, परंतु या 10 जिल्ह्यामध्ये पैसे भरपूर महिलांना कमी आलेले आहेत. या कारणास्तव तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पहा. थोडी म्हणण्यापेक्षा तुम्हाला तारीख देखील सांगून टाकतो, किती तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता किंवा किती दिवस तुम्हाला टाईम लागेल ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. यामध्ये तारीख सर्वात महत्त्वपूर्ण तारीख ठरणार आहे ती म्हणजे तर 5 डिसेंबर, कारण की 1 ते 5 डिसेंबर दरम्यान सरकार स्थापन होऊन तुम्हाला हप्ता वाटपाची नवीन घोषणा देखील पाहायला मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणींना 100% आनंद होणारच आहे, कारण की आता 1500 वरून 2100 रुपये तर हप्ता झालेला आहे आणि हा हप्ता येणाऱ्या काळात म्हणजे
5 डिसेंबरपर्यंत निवडक महिलांच्या खात्यावर, ज्या महिला इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत, ज्या महिलांचे आधार कार्ड ओके आहे, फॉर्म ओके आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत, अशाच महिलांना पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व कागदपत्रांची दक्षता घ्या. तुमचं काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन ठेवलेला आहे. तुमची अडचणी, प्रश्न असतील तर 100% विचारा. आपण त्याचे समाधान जे आहे तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या महिलांनी आपल्या यूट्यूब चॅनल तर पाहत आहेत, कंटिन्यू पाहत आहेत, परंतु सबस्क्राईब करत नाहीत, तर हे पहा, सबस्क्राईब केल्याने काही फरक पडत नाही. फक्त सबस्क्राईब करत जा. तुम्हाला देखील व्हिडिओ लवकरात लवकर भेटतात आणि माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि लेटेस्ट अपडेटसाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.